हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज आयस. आज आपण बघणार आहोत एमपीएससी प्रिलिम्स 2025 साठी सुरू केलेल्या प्रिलिम्स पंच या सिरीजचा पार्ट 3, ज्यामध्ये आपण डेली 5 क्वेश्चन डिस्कस करतो, ज्याचा फायदा तुम्हाला 100% तुमच्या येणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी होईल. तर आजचा पहिला प्रश्न असा आहे की इन विच सीझन खरीप क्रॉप्स आर सोन इन इंडिया. ठीक आहे, तर आपल्याला ऑप्शन्स आहेत समर, विंटर, मान्सून अँड स्प्रिंग. ठीक आहे, तर याचे आन्सर येतं मान्सून. आता क्रॉपचे आपल्या इंडियामध्ये 3 टाईप पाहायला मिळतात, ते म्हणजे खरीप, रब्बी आणि झैद. ठीक आहे, तर याच्यामधला आपण खरीप बघितलाय, जो की मान्सून मध्ये किंवा रेनी सीझन मध्ये आपण सोन करतो, म्हणजे आपण पेरणी करतो त्यावेळी. रब्बी आपल्याला विंटर मध्ये पाहायला मिळतो. तर रब्बी मधले कोणते कोणते क्रॉप्स येतात, तर वीट, बार्ली, मस्टर्ड, पीस हे वाले. खरीप मध्ये कोणते येतात, जे आपण पावसाळ्यात करतो ते, जसं की राईस वगैरे ह्या टाईपचे. आणि झैद, झैद म्हणजे जे आपण उन्हाळ्यामध्ये करतो ते. ठीक आहे, समर सीझन मध्ये. हा झाला पहिला क्वेश्चन. आता सेकंड क्वेश्चन बघू. द अंदमान अँड निकोबार आयलँड्स आर सेपरेटेड बाय विच कॅनल. ऑप्शन आहेत डंकन पॅसेज, 10 डिग्री चॅनल, 9 डिग्री चॅनल आणि ग्रेट चॅनल. तर याचा आन्सर येतं 10 डिग्री चॅनल. आता ह्याच्यासोबतच आपण बाकीचे पण चॅनल्स बघून घेऊ, जे की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. हा आपला 10 डिग्री चॅनल जो अंदमान आणि निकोबार यांच्यामध्ये आहे. बाकीचा 8 डिग्री चॅनल जो मिनिकॉय आणि मालदीव्स याच्यामध्ये आहे. आणि 9 डिग्री चॅनल जो लक्षद्वीप आणि मिनिकॉय यांच्यामध्ये. पुढचा क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन. विच ऑफ द फॉलोइंग इज द करेंट सिक्वेन्स फ्रॉम नॉर्थ टू साऊथ ऑफ द माउंटेन्स रेंजेस इन द इंडिया. ठीक आहे, तर याचा सिक्वेन्स बघण्यासाठी आपण पहिला मॅप बघून घेऊ. तर याच्यामध्ये जे नावं दिल्यात त्याच्यामध्ये सर्वात पहिला आपल्याला वरती उत्तरेकडे पाहायला मिळतो अरवली. ठीक आहे, 1 नंबरला आपल्याला अरवली येणार आहे, म्हणजे ऑप्शन याचा बीच येणार आहे, कारण का दुसरी कुठे सिक्वेन्स नाही. तर बाकीचे पण सिक्वेन्स बघून घेऊ. अरवली आपल्याला सगळ्यात नॉर्थला पाहायला मिळतो. त्याच्यानंतर विंध्यास, त्याच्यानंतर सतपुडाच, आणि त्याच्यानंतर आपल्याला हा वेस्टर्न घाट पाहायला मिळतो. ठीक आहे, तर हा झाला क्वेश्चन नंबर थर्ड आपला. आता क्वेश्चन नंबर फोर्थ बघून घेऊ. विच ऑफ द फॉलोइंग इज द हायेस्ट पीक इन द वेस्टर्न घाट. तर आपल्याला ऑप्शन मध्ये दिल्यात अनायमुडी, दोडाबेट्टा, अगस्त्यमालाई आणि महेंद्रगिरी. तर अनायमुडीची आपण हाईट बघून घेऊ. तर अनायमुडीची हाईट आहे 2695 मीटर. त्याच्यानंतर दोडाबेट्टाची हाईट आहे 2637 मीटर. अगस्त्यमालाईची हाईट आहे 1868 मीटर. आणि महेंद्रगिरीची हाईट आहे 1501 मीटर. ठीक आहे, तर याच्यामध्ये एक आपल्या गोष्ट लक्षात आली पाहिजे की आपल्या ऑप्शन मध्ये फक्त क्वेश्चन मध्ये फक्त आणि फक्त वेस्टर्न घाट्स विचारले, पण महेंद्रगिरी हा आपल्याला ईस्टर्न घाट्स मध्ये पाहायला मिळतो. तसा पण हा इलिमिनेटच होत जातो, कारण हे बाकीचे वेस्टर्न घाट मधले, हा ईस्टर्न घाट मधले. आता राहिले यांच्यामध्ये, तर सगळ्यात वरती कोण येतो, तर अनायमुडी. हा आपल्याला 2695 थ्रू आन्सर आपलं ए येणार. ठीक आहे, त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 5 काय विचारले, विच इज द लार्जेस्ट मल्टीपर्पज रिव्हर व्हॅली प्रोजेक्ट इन इंडिया. ठीक आहे, तर याचा आन्सर डायरेक्टली बाकरानंगर प्रोजेक्ट. ठीक आहे, तर हे झाले आजचे 5 क्वेश्चन. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि या सिरीजच्या पुढच्या पार्टसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.